झुंडशाहीच्या जोरावर तुम्ही पाहिला असेल, संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा, उपोषण करायचा, निदर्शने करायचा. परंतु जे मराठा समाजाच्या वतीनं जे मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात आलं, ज्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारला या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि मी म्हणेल तो कायदा अशा पद्धतीनं तो GR काढून घेतला. निश्चितच सर्वप्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. झुंडशाहीच्या जीवावर कुठलीही गोष्ट टिकत नसते जास्त काळ. त्याला कायदा, सुव्यवस्था, न्यायालय या गोष्टी असतात. आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी सर्व ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्याला निर्देश दिले किंवा सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, निवेदन द्या, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्या, तहसीलला निवेदन द्या. आणि जो GR काढलाय तो GR जर आपण पाहिला तर निश्चितच मराठा समाजाचे मोठे मोठे मेळावे, लाखोच्या संख्येने मोर्चे निघले, परंतु अशी झुंडशाही कुठं पाहण्यात आली नव्हती. एकेरी नाव, आरेराळीची भाषा, जजच्या गाड्या अडवण्यापासून सगळ्या मुंबईतल्या लोकांना त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. निश्चितच आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत. आदरणीय भुजबळ साहेब आज किंवा उद्या कोर्टात जाऊन जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या गॅजेटला स्थगिती देण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून आणि ओबीसी समाजाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे. GR जर आपण पाहिला असेल, म्हणजे एकडे भाजप म्हणतो ओबीसी आमचा DNA, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही. परंतु तुम्ही जर GR पाहिला तर GR पण तो अर्ध्या तासात चेंज करण्यात आला. त्यातले काय वर्डिंग चेंज करण्यात आले आणि 4 लाईन जर आपण खालच्या पाहिल्या तर एखाद्या गावात सर्टिफिकेट एक निघलं तर त्याच्या आधारे किंवा हा माझा नातेवाईक, हा माझा नातेवाईक त्याने सर्टिफिकेट देत गेला किंवा शपथपत्र दिले तर ते अख्खं गाव कुणबी होणार. ज्या घरामध्ये 10 लोक राहतात ओबीसीचे, एखाद्या खुणेमध्ये 10 जण राहत असतील तर त्याच खुणेमध्ये आणखी 10 लोक आणून सोडले तर श्वास गुदमरल्याशिवाय राहणार नाही. एक तर ओबीसी मध्ये 375 जाती, 375 जातीला कुठंतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळू लागलं होतं आणि गावाकुसातील जो राहणारा कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, नावी समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, या प्रत्येक ओबीसीच्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटू लागली. ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, नगरसेवक, जिल्हा परिषद हे पद कुठंतरी ओबीसीच्या वाट्याला येऊ लागले. एखाद्या गावामध्ये एकच घर ओबीसीचं असेल तर त्याला त्या ठिकाणी सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान त्या ठिकाणी भेटू शकला. परंतु त्यांना ते मान्य होईल नाही. शैक्षणिक आरक्षण, सामाजिक आरक्षण, नोकरात आरक्षण सगळ्याला मिळावं. 10% आरक्षण मराठा समाजाला वेगळं दिलेलं आहे, परंतु कुठंतरी ओबीसीचे हे लोक गावाच्या बाहेर राहणारे आणि ह्यांना आता आपल्या मांडीला मांडी लावून आपण या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरसेवक हे पद भोगावं लागलेत. हे कुठंतरी त्यांचं पोट दुखत होतं. म्हणून त्यांनी हा सरसकट GR काढण्याचा या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. आपण पाहिलं बीड मध्ये देखील आपले बीडचे 4 आमदार ते भेटायला गेले. 4 आमदार म्हणजे त्यांनी सांगितलं का त्याच्याकडं सर्टिफिकेट म्हणजे 7-12 जरी असेल तर त्याला कुणबी देण्यात यावी का, खैरात आहे का वाटायला कुणबी सर्टिफिकेट. म्हणजे 7-12 तर कोणाकडे असू शकतात, मग तिथं मारवाडी समाजाकडे असू शकतात, ब्राह्मण समाजाकडे असू शकतात, इतर कुठल्याही समाजा, मग प्रत्येक जणालाच कुणबीत घेणार का तुम्ही? मग या माध्यमातून आपण पाहिलं असं मधली बीडची जाळपोळ झाली. त्या बीडच्या जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी मला पण फटका बसला, परंतु आदरणीय भुजबळ साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. बाकी आमदारांचे घर जाळले,
ते पाय चाटायला तिथे गेले, पण एकटा हा भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता ह्या ओबीसी लढ्यासाठी काही झालं तरी मागं हटणार नाही. आणि निश्चितच हे निजामाचं गॅजेट आम्ही रद्द केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही. त्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी हे करतो. आणि येणाऱ्या काळात मला वाटतं केज मध्ये एक ओबीसीचा जो महामेळावा महाएल्गार या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याची तारीख मला वाटतं आज उद्या काहीतरी 19 तारीख चाललं नियोजन. ते झाल्यानंतर तमाम केज तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी या महाएल्गार सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि ह्या GR ला कडकडून आपल्याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण शांत बसलो तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी मी सांगतो. ठीक आहे ना. न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने आज भाषा वापरतात तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकलं 17 तारखेपर्यंत जर लागू नाही केला तर एकाही मंत्र्याला मी मतदारसंघात ना गावात फिरून देणार. ही का जहागिरी का? जशा गावबंद्या केल्या आदरणीय भुजबळ साहेब बळले आणि त्या गावबंद्या उठवल्या तसं आदरणीय भुजबळ साहेब आज रस्त्यावरून लढतील आणि ह्याला प्रत्युत्तर देतील. खोडून लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर बोगस त्यांनी चालू केलेलं आहे प्रमाणपत्र देण्याचं. या माध्यमातून मी इथं तमाम जमलेल्या माझ्या सर्व ओबीसी बांधवांना एक सांगू इच्छितो की कुठं घडत असेल आणि बोगस सर्टिफिकेट निघत असतील कुठं तर तात्काळ आपण त्या ठिकाणी ऍक्शन घेऊन त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायचं. या ठिकाणी आपल्याला सूचना देतो.